उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळी स्मृतीस्थळी पोहोचलेले आहेत शिवाजी पार्कला आपल्या कार्यकर्त्यांसह। त्याचीच ही थेट दृश्य आपण बघतोय। थोड्याच वेळापूर्वी एक मेळावा शिवसेनेचा झाला होता, ज्याच्यामध्ये निवडून आलेल्या नगरसेवक आणि नगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता असंख्य शिवसैनिक आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवाजी पार्क इथल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी पोहोचलेले आहेत। आपले प्रतिनिधी वेदांत नेम स्वतः तिकडे उपस्थित आहेत। वेदांत, आज प्रचंड मोठ्या प्रमाणावरती सगळेच ॲक्शन मोडमध्ये येताना दिसतात आणि त्यामध्ये शिंदेंनी मगाशी मेळावा घेतला। या मेळाव्यानंतर आता ते पोहोचलेले आहेत। एकंदरीतच पूर्णपणे महापालिकेची तयारी या सगळ्याच कृतीतनं त्यांच्या सुरू झालेली दिसते। नक्की ज्या प्रकारे नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जे यश मिळालं, त्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष नगरसेवक यांचं अभिनंदन केलं, त्यांचा सत्कार केला आणि त्यानंतर हे सर्वजण म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे नेते, काही मंत्री, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते हे सर्वजण इथे आपण बघतोय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे मुंबई महापालिका निवडणुकीची जी तयारी आहे ती सर्वच पक्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात। तयारीला लागलेले आहेत, शाखा भेटी असतील किंवा मग विविध ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद असेल, मेळावे असतील आणि या सगळ्या दृष्टिकोनातनं आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या नेत्यांसह, खास करून आपण बघितलं तर राज्यभरातील त्यांचे जे नेते आज या मेळाव्याला आले होते त्यांच्यासोबत जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाच्या ठिकाणी ते आलेले आहेत आणि सर्वजण बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळतात। वेदांत, एकंदरीतच गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने महायुतीतली चर्चा, खास करून मुंबईच्या संदर्भातली शिवसेना आणि त्याचबरोबर भाजप यांच्या दरम्यानची सुद्धा चर्चेत आहे आणि या संदर्भामध्ये आता शिवसेना जास्त आग्रही असेल पुढच्या काही दिवसात, म्हणजे या जागा वाटपासंदर्भात आणखीन आग्रही असेल असं वाटतं का आणि याच्या औपचारिक घोषणा कधी होण्याची शक्यता आहे? आज उद्यामध्ये जागा वाटप पूर्ण होईल असं सांगितलं जात आहे आणि जसं जागा वाटप पूर्ण होईल तसं कशा प्रकारे हे गणित असणार आहे, कशा प्रकारे फॉर्म्युला असणार आहे, या सगळ्या संदर्भात सुद्धा स्पष्टता येईल आणि ज्या प्रकारे आजपासून खरं तर उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होती आणि त्यामुळे तातडीनं जागा वाटप करणं आणि युती संदर्भात, महायुती संदर्भात जे काही निर्णय घ्यायचा आहे ते निर्णय घेणं यासाठीच्या बैठका सुरू आहेत। आज सुद्धा बैठक झाली आणि रात्री सुद्धा एक बैठक होणार आहे आणि त्यामध्ये एक फायनल होणार आहे की कशा पद्धतीने जागा वाटप हे पूर्ण करायचं आहे, काय फॉर्म्युला असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातनं कार्यकर्ते, पदाधिकारी सुद्धा कामाला लागलेले आहेत। ज्या ठिकाणी भाजपसाठी जागा सोडल्या जाणार आहेत, शिवाय शिंदेच्या शिवसेनेसाठी जागा सोडल्या जाणार आहेत, तशा प्रकारे तयारी करायला सुद्धा इच्छुक उमेदवारांना सांगण्यात आल्याचं सूत्रांची माहिती आहे आणि त्यामुळे आज उद्यामध्ये हे जागा वाटप पूर्ण होऊन युती महायुती संदर्भातली निर्णय घेतला जाईल। मात्र त्याआधी आपण दृश्यांमध्ये बघतोय जे नगरसेवक, नगराध्यक्ष जे निवडून आले त्यांचा सत्कार झाला आणि या सर्वांना घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आलेले आहेत आणि इथे अभिवादन करताना आपण हे सर्वजण बघतोय। वेदांत, आज हा मेळावा झाला, याच्यामध्ये अर्थातच पुढच्या आगामी महापालिका निवडणुकांची तयारी पण आहे, त्यातच उद्या ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे। त्यामुळे या मेळाव्यामध्ये नक्की कार्यकर्त्यांचं किंवा सगळ्या पदाधिकाऱ्यांचा उत्साह कसा होता, त्यांची तयारी कशी आहे, याबद्दल काही समजू शकेल का? ज्या प्रकारे नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये काम केलं, अगदी तशाच प्रकारे काम महानगरपालिकांसाठी सुद्धा करायचं आहे, अशा प्रकारचं मार्गदर्शन आज एकनाथ शिंदे यांनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना केलेलं आहे। हे सर्व विविध जिल्ह्यातून सगळे लोक इथे आले होते, कार्यकर्ते आले होते आणि त्यांना कशा प्रकारे आपण जिंकण्याचा जे काही कानमंत्र होता जो अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला होता आणि त्यानंतर आता ज्या महापालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्या दृष्टिकोनातून आपली रणनीती नेमकी काय असली पाहिजे त्यावर सुद्धा काहीसं भाष्य एकनाथ शिंदेने आपल्या या सगळ्या मेळाव्यातून केलेलं आहे आणि त्यामुळे घोषणाबाजी आपल्याला पाहायला मिळते, विजयाचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय आणि आगामी महापालिका निवडणुकीसाठीची रणनीती किंवा तयारी सुद्धा या सगळ्यामध्ये
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर शिवसेनेचे बडे नेते, शिवसेनेचे मंत्री हे सुद्धा आज शिवाजी पार्क इथल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी आत्ता उपस्थित आहेत, स्मारकापाशी उपस्थित आहेत आणि ते स्मृतींना, बाळासाहेबांच्या वंदन करतायत. आज मेळावा झालेला होता नगरसेवक आणि नगराध्यक्षांचा, विजयी मेळावा झाला होता आणि त्यानंतर इथे सर्वच शिवसैनिक आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.